नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नागेश डोलारे. मित्रांनो, आपल्या प्रगतीमध्ये आड येणारा काटा नेमका कसा काढायचा याला एक प्रोसेस असते आणि हे TLC कंपनीतील कर्मचाऱ्यांना नेमकं ठाऊक आहे. आपली एक TLC कंपनी म्हणजे DVS इंडस्ट्रीज यांच्या प्रगतीच्या आड आला त्यांच्या प्रोडक्टिव्हिटी कमी असल्याचा काटा. हा काटा त्यांनी नेमकी कोणती प्रोसेस वापरून दूर केला हे दाखवण्यासाठी मी आमंत्रित करतो DVS इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यांना. सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वप्रथम विजय पथमध्ये सर्वांचे स्वागत. DVS इंडस्ट्रीतर्फे मी अनिल गीते, माझे सहकारी रविकुमार डुमरे, कृपाशंकर सिंग TLCचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. सुरुवातीला कंपनीविषयी थोडक्यात माहिती सादर करतो. DVS इंडस्ट्रीची स्थापना 2000 म्हणजे 26 वर्षापूर्वी माळेगाव मेडिसिन येथे झाली. सध्या कंपनीचे 3 मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून या 3 युनिटमधून 20 टन ते 600 टनापर्यंत ऑटोमोटिव्ह सेक्टर, पंप इंडस्ट्री सेक्टर आणि ट्रॅक्टर इंडस्ट्री सेक्टरला लागणारे प्रोडक्ट्स हे मॅन्युफॅक्चर केले जातात. सध्या आमच्या कंपनीमध्ये सध्या 90 एम्प्लॉई स्किल पर्सन हे वर्क करताय. आता आमची लिडरशिप एक्सलन्स बघितली तर कंपनीचे डायरेक्टर, को फाउंडर मिस्टर समीर वैद्य सर आणि निलेश काकड सर यांच्या लिडरशिपमध्ये आम्ही ॲज अ टीम वर्क काम करतोय. आमच्या तिन्ही लोकेशनला डिपार्टमेंट पर्सन हा अलोकेटेड केलेला आहे आणि त्या पर्सन सोबत एक टीम बिल्ड केलेली आहे. ही आता कंपनीचा जर्नी आहे. कंपनीची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा नंबर ऑफ मशीन हे 6 होत्या, नंबर ऑफ मॅन पॉवर ही 7 होती. टोटल एरिया हा 1200 स्क्वेअर फूट होता आणि इयरली मटेरियल कन्व्हर्जन हे 25 टन होतं. आणि आता जर 2025 सध्या आमच्याकडे नंबर ऑफ मशीन हा 80 आहेत, नंबर ऑफ मॅन पॉवर ही 90 आहेत, शॉप एरिया हा 30,000 स्क्वेअर फूट आहे आणि मटेरियल कन्व्हर्जन हे इयरली आता 2500 टन आहे. आम्ही 2021 एक्सपोर्ट बेस्ड कंपोनंट पण चालू केले आहेत. हे आमचे काही प्रोडक्ट आहे, त्यामध्ये ऑटोमोटिव्ह सेक्टरला लागणारे ब्रॅकेटरी पार्ट्स, प्रिसाइज वेल्डिंग पार्ट्स, प्रिसाइज मशीन कंपोनंट्स हे 20 टनापासून तर 600 टनापर्यंत कॅपॅसिटी, त्यासोबत मशीन कंपोनंट्स हे आम्ही प्रोड्यूस करतो. यामध्ये ऑटोमोटिव्ह सेक्टरला लागणारे प्रायमरी प्रेस कंपोनंट्स, पंप सेक्टरला लागणारे मशीन कंपोनंट्स आणि हेवी टनेजचे प्रेस कंपोनंटचे हे काही प्रोडक्ट्स आहेत. तर आम्ही TLC थ्रू आम्ही थीम घेतली होती की आमचा गोल होता की आमची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी आम्ही काही ऑब्जेक्टिव्ह डिफाईन केले होते. ते ऑब्जेक्टिव्ह असे होते की आम्हाला आमचा ब्रेक डाऊन टाईम रिड्यूस करायचा होता, टूल सेटिंग टाईम हा मिनिमाइज करायचा होता आणि 5 इयर्स सस्टेनन्स हे ऑब्जेक्टिव्ह आम्ही आमचे गोलवरती हे ऑब्जेक्टिव्ह डिफाईन केले होते. याच्यावरती ह्या ऑब्जेक्टिव्हवरती आम्ही काय ॲक्शन घेतल्या या संदर्भात माझे सहकारी रविकुमार डुमरे डिटेलमध्ये एक्सप्लेन करतील.
पहिले तर ब्रेकडाऊनसाठी आपण टूल पी एम जो होता तो आपण क्वार्टरली करत होतो. त्या केसमध्ये आपलं असं होत होतं, ज्या टूलची क्वांटिटी जास्त असायची ते स्ट्रोक जास्त व्हायचे, त्याच्यामुळे ब्रेकडाऊन तो 3 महिन्यानं केला जायचा. त्यामध्ये ब्रेकडाऊन जास्त पी एम 3 महिन्यानं केला जायचा, त्याच्यामुळं ब्रेकडाऊन जास्त वाढायचा. त्याच्यासाठी आपण ते टूल शॉर्ट आऊट केले, त्याच्यानुसार त्यांची क्वांटिटी वाईज पी एम प्लॅन बनवला आणि त्याचा पी एम त्या पद्धतीनं चालू केला. त्याच्यानंतर मशीनचा पी एम क्वार्टरली चालू केला. आणि ज्या टूलला काही लायनर वगैरे लागत होते ते लायनर मॅन्युअल लावत होतो आपण, तर लायनर जे लावत होतो मॅन्युअली ते फिट केलं, त्याच्यामुळे तो पण फास्ट टाइम झाला. त्याच्यासाठी शॅडो बोर्ड बॅक बॅक घ्या बॅक घ्या बॅक घ्या घेते बॅक बॅक बॅग आहे सर. अजून बॅग. त्याच्यानंतर सर्व मशीनचे आम्ही TPM प्लॅन बनवला. डेली लंच टी टाईम नंतर 10 मिनटं त्याला ते वेळ देतो आपण. ऑपरेटर ते पूर्ण पॉईंट चेक करतो आणि ते चेक केल्यानंतर पूर्ण चेक शीट बनवले त्याच्यावर ते टिक मारतो. या कंडिशनमध्ये सर्व आमचा जो स्टॉप असतो तो शॉप फ्लोअरलाच अवेलेबल असतो. त्याला काही कन्सर्न असेल ऑपरेटरला तो चेक करतो. त्याच्यानंतर जो मशीनचा आणि टूलचा PM प्लॅन बनवलेला आहे, तर तो PM प्लॅनचा रिव्ह्यू दर महिन्याला आमच्याकडे MRM होतं, त्या MRM मध्ये त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. आता जे आपण TPM बनवतो त्याचा हे फोटो आहे, याच्यामध्ये आपण माणूस कंटिन्यू जे पर डे करतो त्याची टिक मारतो. काही कन्सर्न असेल तर समोर सांगतो, ते स्टॉपला सांगतो किंवा आम्हाला एक करतो. त्याच्यानंतर टूल PMचं तसंच मॅन्युअल सीट बनवतो. तर टूल सेटिंग टाईममध्ये आम्ही शॉप फ्लोअरचा लेआउट चेंज केला. त्याच्यानंतर शॅडो बोर्ड बनवले. रॅक ज्या होत्या त्यांना नंबरिंग केलं. आमचा टूल सर्व एका ठिकाणी स्टॅकिंग होते, तर तो टूल स्टॅकिंग काढून पूर्ण त्याचा लेआउट बनवून असे रॅक बनवले आहे. रॅकवर नंबरिंग केलं, टूलला नंबरिंग केलं, त्याची लिस्ट त्या रॅकला लावली. या पद्धतीने शॅडो बोर्ड. त्याच्यानंतर लायनर फिटिंग केले. हा आमचा 600 टनापर्यंतचा 600 टनचा प्रेस शॉपचा लेआउट आहे. 5 years सस्टेनसाठी माझे सहकारी कृपाशंकर सिंग सांगतील. 5 years सस्टेनसाठी आम्ही काही गोष्टी डिफाईन केल्या. या गोष्टीवर आम्ही काम केले. सर्वप्रथम आम्ही झोन डिफाईन केले आणि त्यासह सगळ्यांना झोन लीडर डिफाईन केले. त्याच्यावर नंतर 5 yearsचे डेली ऑडिट चेकशीट जे आहेत ते प्रत्येक झोन वाईज डॅशबोर्डवर डिस्प्ले व्हायला पाहिजे ही काळजी घेतली. त्यानंतर डेलीचे जे 10 मिनटं आहेत ते 5 years ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही युटिलाइज करतो. त्याच्यानंतर मग FG एरिया जे झाले, फिनिश गुड्स एरिया, डिस्पॅच एरिया, हे सगळं सेपरेशन करून मिक्सअप अवॉइड करण्यासाठी काळजी घेतली. हे काही फोटो आहे. बिफोर आम्ही प्रोडक्शन एरियामध्येच इन्स्पेक्शन एरिया होते, त्याला सेपरेशन करून आफ्टरमध्ये इन्स्पेक्शन एरिया सगळे सेपरेट केले आणि त्यांना इंडिव्हिज्युअल टेबल प्रोव्हाइड केलेत. त्यानंतर 5 years ॲक्टिव्हिटीमध्ये हे स्कोर बोर्ड आहे. टोटल 10 झोन आहे. 10 झोनपैकी एक सॅम्पल झोन इथं डिस्प्ले करतोय, झोन नंबर 3चा. ही लिडरशिप त्यांना दिली अंकित म्हणून नावाने. म्हणजे त्याच्यानंतर आपण जे डिस्प्ले करतो स्कोअरबोर्डवर 1 ते 5 स्कोरिंग आहे. जे 4 आणि 5 स्कोरिंग राहतं त्याला आपण ग्रीन सिमिली देतो, म्हणजे ते गुड राहतात. आणि जे 4च्या बिलो राहतात त्यांना आम्ही रेड स्माइली देतो. ही चेकशीट आहे त्यांची. इथं चेकशीटनुसार खाली स्कोरिंग देतो. ज्याला 4 आणि 5 स्कोरिंग आले त्यांना आपण ग्रीन स्माइली आणि जे 4च्या खाली आहेत त्यांना रेड स्माइली देतो. आता ह्या गोष्टी सस्टेन करण्यासाठी आम्ही ॲप्रिशिएशन ॲक्टिव्हिटी चालू केली आहे. तर ज्या पर्सनची हायेस्ट प्रोडक्टिव्ह असेल, ज्या ऑपरेटरची
किंवा ज्या इन्स्पेक्टरनी मटेरियल चेक केलेलं असेल त्याची लेस कस्टमर कंप्लेंट असेल किंवा जो झोन लीडर आहे त्याचा जो मंथली हाय स्कोर असेल, यासाठी आम्ही मंथली ॲप्रिशिएशन चालू केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू करण्यासाठी मंथली MRM आम्ही चालू करतो. यामध्ये सगळ्याच गोष्टीचा रिव्ह्यू होतो. डिलेवरी परफॉर्मन्स, कस्टमर कंप्लेंट, ह्या ज्या ॲक्टिव्हिटी करतो या सगळ्या गोष्टीचं मॉनिटर मंथली MRM मध्ये होतं. तर याच्यामुळे आमचं काय झालेलं आहे की प्रोडक्टिव्हिटी ही आमची 20% इन्क्रीज झालेली आहे. त्याचसोबत की बेनिफिट असे आम्हाला भेटले की आमचे जो डिलिव्हरी परफॉर्मन्स आहे तो अबो 90 झालेला आहे. आमची इन्व्हेंटरी ही 12 टनांनी कमी झालेली आहे आणि 0 लाईन स्टॉपेज आहे आणि कस्टमर सॅटिस्फिकेशन हे इम्प्रूव्ह झालेलं आहे. ही आमची टीम आहे ज्यांनी ह्यासाठी एफर्ट्स घेतलेले आहे. आम्ही इथे काम करतोय इथं बसतोय त्याच्यात आमची दुसरी टीम आमच्या कंपनीत काम करते ॲज अ टीम. थँक्यू TLC. आम्ही या गोष्टी करतच होतो, पण TLC मुळे आम्हाला या गोष्टी सस्टेन कशा करायच्या, कंटिन्यू फोकस कसा करायचा हे आम्हाला TLCतून शिकायला भेटलं आणि आम्ही ते कंटिन्यू करतच राहू. थँक्यू. आपल्या प्रगतीत येणारा अडथळा नेमका ओळखून कशा पद्धतीनं पार करायचा हे DVS टीमनं अतिशय उत्तमरित्या सादर केलं आहे. माझ्यासारखेच आपल्याला सुद्धा अनेक प्रश्न पडलेले असतील. चला आपण त्यांना आपले प्रश्न विचारू. इम्प्लिमेंटेशन ॲट शॉप फ्लोअर असं जर विचारलं तर खूप चॅलेंजिंग वाटतं. तर हे शॉप फ्लोअरला इम्प्लिमेंट करताना तुमच्यासमोर कोणतं मोठं असं आव्हान होतं? सर, आता आम्हाला हे सस्टेन करणं खूप मोठं आव्हान होतं. त्यासाठी आम्ही सुरुवातीला प्रत्येक गोष्ट मॉनिटर करायला सुरुवात केली. मॉनिटर केल्यानंतर त्याचं कंट्रोल मॉनिटर केल्यानंतर त्याच्यावरती जे डिफेक्ट जे प्रॉब्लेम येत आहे ते ॲनालिसिस करून त्याच्यावरती ॲक्शन घेतली. ऑपरेटर जो बी कन्सर्न पर्सनचे प्रॉब्लेम समजून घेऊ त्याच्यावरती ॲक्शन घेतली. त्याच्यावरती आम्ही फोकस केला. अरे वा. कुठलंही आव्हान असेल तर छोट्या छोट्या स्टेप्समधून आपण त्या आव्हानाला सामोरं जाऊ शकतो. माझा दुसरा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या मशीनचा ब्रेकडाऊन टाईम कशा प्रकारे कमी केला? सर, आता आम्ही ब्रेकडाऊन रिड्यूस करण्यासाठी आम्ही प्रत्येक मशीन ही रिफर्निश करून घेतली आउटसोर्सकडने. TPM ॲक्टिव्हिटीनुसार मशीन वाईज चेकशीट बनवली आणि ती जेव्हा रोज जे 5 इयर्स ऑडिट होतं त्या चेक लिस्टनुसार जो पर्सन ऑपरेटर आहे त्या लिस्टनुसार तो मशीनचे चेक पॉईंट डेली चेक करतो. थँक्यू सो मच.